काय माका बुवा बोललेत नाही नाही म्हटलं तरी 70-80 गाणी म्हटल्या ती आपले म्हणतात कधी छापता आहे घे कधी छापता तिकडे सगळे नाहीला तर बसले तू काय म्हणतात कोणा कोणा काय कळलाच नाही ना बरोबर की नाही म्हणजे एवढे म्हटलं नाही असेच एक गाणं एकाच गाण्यात म्हटलं जाणार ती त्यामुळे त्या सगळ्यात कोणाच्या लक्षात येणार नाही सगळे कन्फ्यूज झाले बरोबर ना बुवा बोलता बोलता बोलले तोंडावर ताबा असायला पाहिजे काय बोलावं कसं बोलावं कारण जन्माला आल्यावर बोलायला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष लागतात बोलायला 2 वर्ष पकडून चाला 2 वर्ष लागतात पण काय बोलावं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं बरोबर संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं नाही सुर्वे साहेब आता इतक्या सगळ्या चांगला सांगला की ताबा ठेवावा बोलताना ताबा ठेवावा जिभेवर ताबा ठेवावा आणि बोलता बोलता बोलायला गेलो ह्या काळ्या वाटाणाचा सामारा ती 2 बायका कोण होती लिफ्ट मध्ये औषध तुमका कळला त्याच्यात काय बोललो यो 2 लिफ्ट मध्ये बायका होती एक का म्हणता मी दुबईसून आणलंय सेंट त्याचं वास लय भारी दुबईसून एक म्हणता अमेरिकेसून आणलंय लय वास भारी आणि हो भुतू गेलो त्या लिफ्ट मध्ये ह्यो बुतू गेलो आणि ह्यांना ठुसकुली मारल्या ह्या तुम्हाला बोलायला लावलंस कळला आणि म्हणता ह्या काळा वाटण्याचा सामारा त्यांना नाका घात लावल्या असा बोललो ह्यो म्हणजे आपणच चांगला सांगायचा अरे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे हे करा ते करा हे करा आणि याचं काय कॉलेज म्हणजे लोक सांगा ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे भाषण असं ह्या दिसा दिला इला की नाही हे करायला पाहिजे तसं करायला पाहिजे आणि ह्यो म्हणता का काळ्या वाट्यानं तर सामारा तर कसं वाटलो आज तुमका म्हणजे तू माणसात काय रे आधी असं ना मग सरकाटला जरा नाही ना हसलो सरकाटला म्हटल्यावर म्हणता होय हसलो असा बुवा बरोबर ना तू सगळा चांगला सांगलास आणि अचानक काहीतरी असं बोलतो आणि त्याच्यावर माती जात बाकी सगळं बघितलं आता सुरेश साहेब बाजू राहा त्यांना बॅनरवरचा वाचल्या असा बसाव बॅनरवरचा वाचल्यावर काय सुजित परब मधला नाव तुझा गेला काय म्हणता आणि माझ्या वडिलांमुळे मी असं आहे बरोबर ना वडिलांमुळे असं आता ठीक आहे प्रिंटिंग मिस्टेक झाली असतात किंवा मी पाठवताना पण पाठवले नसतात झाली असतात ना तितक्यात धरू बाया हो पेटीवर पण तसंच सांगते काय झाला ठीक आहे मी घेन ना तू माझा प्रश्न तू सांगणार मागा बोल ह्या सांगायचा ना मागा तू ह्या कर ता कर मी तुझं देणेगारी नाही तू माझं देणेगारी नाही मी तुझं घेणेगारी नाही तू माझं घेणेगारी नाही मी नाव वाटत ना घाली हे वाटत नाव घाली वाटलंच नाव घालूच पण नाही तुका काय प्रॉब्लेम हा हे प्रॉब्लेम हा तुका अरे वडिलांमुळे मी वडील नसते तर मी इला असते का वडिलांमुळे माझी ओळख आहे बरोबर की नाही ठीक आहे झाला बाकी सगळ्या आधार कार्डला नाव लागलेला सुजित सुधाकर परब घे आधार कार्डवर लागलेला पॅन कार्डवर लागलेला ठीक आहे आपला चुका रावला आता बाबा घालतोय तुझ्या समाधानासाठी हा नको दाखवतोय तसं तो खास माझा मित्र आहे बाहेर जाऊन दाखवतोय त्याचा आता वॉलेट आणलंय नाही त्यामुळे बाकी काय तेवढा बोललो नाही माझा धन्यवाद हुकाना घेतला हुकाना लग्नाच्या आधी बराच काय असता ना अरे कोणाची जमत नाही बारी सुरू करूच्या आधी सुर्वे साहेबांनी सांगितलेली यंदा साकडा घातलेला आहे दोघांची जमा होईल लग्न न झालेल्यांची बारी आहे असा माका ऐकवा तिला लगीन झालेले कपडा हात मारतो आई शपथ असा माका ऐका गेलेला त्या मनात मी बरोबर आहे ना 1 नंबर चालला माझा एकटा जीव सदाशिव ना आगे ना पीछे ना ऊपर ना नीचे ना बाहे ना दाहे सब बीच में हम बीच में अकेला खड़ा है हा त्यामुळे काय लग्न ही असा
जखम होऊच्या आधी हळद लागली जाता. हळद आधी लावतो. अरे हळद एक देवानो नाचत. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन पाणी घेऊन पाण्याला जाते पाणी घेऊन रडू नको बाळा मी व्हाळाला जाते. आमचे संदीप पुजारी बुवाने ह्या गाण्यात मॉडिफाय केलेली आहे जरा बघा. रडू नको बाळा मी व्हाळाला जाते. व्हाळाला जाते तुला फुल्या घेऊन येते. वाळाला जाते कुर्ल्या घेऊन येते. वाळाला जाते कुर्ल्या घेऊन येते. ही आपले संदीप पुजारी बुवाने जरा मॉडिफाय केलेले म्हणजे ह्या देव काय हा कसा वाटला ह्या हळदी गाणं लागता. धरुणी गहात माझा पदर ओढितो. धरुणी गहात माझा पदर ओढितो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. धरुणी गहात माझा पदर ओढितो. तरुणी गात मला पदर ओढितो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. तुझा कृष्ण मुरारी मुरारी ह्या ट्रेंड आहे ह्यो ट्रेंड आहे ना. ह्या नवीन आहे बुवानी काय करतो नवीन काय म्हटल्याने नाही. नाही काय सुर्वे साहेब ह्या म्हणाचा लागता हो. हे बघा खुश झाले एकदम. आणि बघा बराच काय काय औषध एक गाणं इल्ला बघा. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे. बहाराला हा मधुमास नवा. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे. बहाराला हा मधुमास नवा. ह्या गाणं इल्लाला म्हणजे त्या गाण्यावर एक डान्स होतो. आवशीवर एक डान्स होतो म्हणजे ती अशी अशी नाचायची. आमच्याकडे एक 65 वर्षाची एक म्हातारी नाचाक लागली हो. पोरगी नाचाक लागली मला आमका तरी बघूया येता का. हे मध्यंतरी गणपतीक एक ट्रेन दिलो काय देता माझ्या डोळीवर भरली. यंदा फुगडे गायबच झाले. औशीच्यान सांगतोय यंदा फुगडे गायब झाले. जो तो आपले कपडा हांडो घेतल्याने माझ्या डोईवर भरली घागरी. व्हिडिओ रील्स म्हणजे आपण काय करतो आपल्या पाश्चात्य संस्कृती आपल्या बोकांनी घेऊनची सवय झालेली आहे. म्हणजे आता यंदा फुगडे दिसलो नाही पुढल्या वर्षी शाप नेसता नाबूद होणार फुगडी. हा मग वेगळा काहीतरी येताला म्हणजे आपली संस्कृती आपणच घालवतो. बरोबर की नाही. बरोबर की नाही. दुसऱ्याचा किती घ्यायचा ह्याका सुद्धा मर्यादा. गणपती समोर पहिले जुनी बायका फुगडे घालायचं ना औशिरो फुगडे घालायचे. आता माझ्या डोईवर भरली घागर रे म्हणजे ह्या ह्यो ट्रेंड दिलो. पण काय करावं माणसाने करावं पाश्चात्य संस्कृती सुद्धा घ्यावी. कारण आता कालाय तस्मै नमा कालाप्रमाणे बदललं पाहिजे 100%. पण कितपत बदलायला पाहिजे हे सुद्धा त्या मनुष्यावर अवलंबून आहे. बरं की नाही. त्यानंतर दबक्या पावलानी आली माझी मालकीन झाली. एका वाघाची शिकार एका हरणीने केली. दबक्या पावलानी आली माझी मालकीन झाली. एका वाघाची शिकार एका हरणीने केली. तसा शास्त्रात बघू गेला तर वाघाचे शिकार हरिण करू शकत नाही शास्त्र बघू गेला तर. पण ह्या उलटा झाला. काय आता बोललो तो खरा बोललो. काय असता हे सगळे पुरुष तुम्ही काय मी काय
हे काय ह्यो काय तुम्ही काय सगळे लग्न आधी वाघच असतात हो बटेरी वाघ असतात नाहीसो करी कानपाट फोडून टाकी सगळे वाघ असतं खाऊन टाकी मना काय खालो कोणी बघलो कोणी मना काय आणि यांचा एकदा लगीन झाला काय त्या वाघावरती दुर्गा माता बसलेली असता काय हो नाही माझ्या काय चालला चला सगळे आपल्या जाग्या मित्र गोयाक जात काय गोयाक जात आतमध्ये जावा तिकडे काय तू बाहेर येणार नाही ते गेले म्हणजे शेवटी ती मालकी ना ऐकलं पाहिजे पण किती पण ऐका गोयात सुद्धा पुरुषाच्या व्हायच्यावर बरोबर की नाही तर प्रत्येक जण असतात आपले 15 मुळात तसा करता नाही ऐका गोया तिका पण मान देणं गरजेचं पण कितपत ऐका गोया नाही तर 2 भावांची झंका होती बरोबर की नाही दोघांचे जो बायको येईल नाही त्यामुळे ह्या सुद्धा सांभाळू काय ठीक आहे चला जास्त काय बुवा बोलले नाहीत नाही काय बाकी बोललेत नाहीत कलियुगा या कलियुगामध्ये फाटक्या किंमत नाही जोईल बुवा फाटक्या किंमत म्हणजे बघा त्या दिवशी मी कणकवलेत जीन्स पॅन्ट घेऊन गेले जीन्स पॅन्ट मी घालीत नाही सहजासहजी पण म्हटलं बघूया तरी पार म्हणतात बघूया बुवा जीन्स पॅन्ट घाल जीन्स पॅन्ट घेऊन गेले हो हौशीच्या आणि काढल्या त्यांना 7-8 जीन्स पॅन्ट दाखवल्या हो, सांगते ऐका 7-8 जीन्स पॅन्ट दाखवल्या एक दाखवल्यानं हकडे भोका हकडे फाटलेली हकडे चिंदियो झालेले चिंदियत पण असतं हो म्हटलं काय हो किंमत किती 2000 नको रे बाबा म्हटलं आपला बजेट कमी आहे आम्ही 500 वाले हो 500 वाला आता ह्यो 250 ह्याच्यापेक्षा बजेट शाप कमी ह्याचा 250 वाले आम्ही 500 वाले म्हणजे साधारण तरी ठीक आहे त्यांना 2000 वाली दाखवल्या 2000 वाली दाखवल्या शाप फाटलेली ठिगळा मारलेली आणि म्हटलं एक साधी दाखव बघूया रे बाबा फाटक्या नको काय कोणतरी मला ह्यो बुवा का कोण धवडा तर म्हटलं आपली चांगली दाखव किती रे 1000 सुर्वे साहेब 1000 म्हटलं पारा म्हणजे काय कलियुगात काय फाटक्या किंमत बरोबर की ना जी फाटलेली होती त्याचे चिडिओ झालेले होते ते 2000 रुपये म्हणजे फाटक्या किंमत आला धडक्या किंमत नाही म्हणून आपली संस्कृती टिकवली पाहिजे बरोबर की नाही जर आपण सत्यनारायणाच्या जर पूजेत गेलो काही आपल्या आता नवीन फॅशन युग इल्लाला जीन्स पॅन्ट घालतं त्याची कमार कितीची 30ची कमार ह्यो 34ची पॅन्ट घेतो लो आवशीच्या 34ची पॅन्ट घेतो लो जीन्स पॅन्ट आणि सत्यनारायणाच्या पूजेक जाणार आणि रांग असणार मोठी पाठून सगळे ह्यो पुढे वनावलो नमस्कार इलय पैसे टाकू वनावलो पाठतो गेलो कारभार आणि तोच जर जेव घालू गेलो सत्यनारायणाच्या पूजेक जेव पंगत बसली आणि त्याच्याकडे खीर जर असाच वनावलो पाठच्या पक्ती खीर गेलो तो जेवणारो म्हणजे असा करून कवची वाचाक लागलो म्हणजे मेलो पाठतो काय जाईल तो कर्म जाईल आपल्या गापात असे म्हणजे ही फॅशन पण किती करू होईल त्या का पण निर्बंध बरोबर की नाही आपण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जाताना सुद्धा महिला मंडळ आता मुली सुद्धा जीन्स पॅन्ट नको निदान पंजाबी ड्रेस तरी घालून जावा हे समाज प्रबोधन आहे ना हे समाजाला देणं आहे आपण काहीतरी जीन्स पॅन्ट नको आज पूजा आज दत्त जयंती आहे तर जर महिला मंडळ किंवा आपल्या आताच्या नवीन कॉलेजच्या पोरी जर जीन्स पॅन्टी घालून नेले काही उपयोग नाही त्या आपल्या संस्कृतीमध्ये जायला पाहिजे नऊवारी साडी किंवा आपली पंजाबी ड्रेस ह्या तरी घालून जावा तर आपली संस्कृती टिकेल जीन्स पॅन्ट घालून दिला तर सगळा पाश्चात्य झाला ही आपली संस्कृती नाही बरोबर की नाही कारण काय आता बघा लग्न कोणाची जमत नाही मामा चेडू असला तर मामाक सगळ्यांनी हाताशी धरा हो अगदीच नाही तर मामाचा तरी या बाबा चल उभ्या राह आता मामा होत असले 45 मामा झाले बरोबर त्या का गावत नाही मामा आता गेले करमान नाही खरं मी तुमका सांगते आणि 5-6 वर्षांनो आवशिनो 5-6 वर्षांनी पोरिंका चांगले दिवस येतले खरोखर चांगले दिवस येतले झिलग्यांचे बापूस अशी रांग लागतेली पोरींच्या खाळ्यात बाबानो पोरग्या द्यावा अशी रांग लागतेली फक्त तिथपर्यंत आता पोरग्या घरात राहा व्हाया नाही तर पोरग्या काहीतरी असा धबधब्यामुळा थैसूनच पळाला हो पेपराक जाते म्हणून सांगले शेवटचा पेपर होतो 12वीचा
12वीचा शेवटचा पेपर थंय सुद्धा गेला तर इलाज नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या आई वडिलांची किंमत समाजामध्ये, आई वडिलांची मान समाजामध्ये ताटमाने राहिली पाहिजे. ती समाजामध्ये खाली जाता कामा नये. एवढाच आपल्या कमावचा बस. बरोबर, बाकी काय नाही करू. आई वडिलांची सेवा करा भुवाने सांगितलं. कारण परमेश्वराची पूजा अर्चा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आपल्या आई वडिलांची पूजा करून नक्की परमेश्वर मिळवता येतो. नक्की परमेश्वर मिळवता येतो. नक्की परमेश्वर मिळवता येतो. धन्यवाद. माझे पुण्य फळाले रे पमगरे गनी रे मापनी रे साधे माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळाले माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय बाळकृष्ण सुर्वे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. धन्यवाद. आज आमचं हरकुळ गाव बुद्रुक म्हटलं ना, हरकुळ बुद्रुक गाव, सर्व धर्म समभाव. आज आमच्या गावामध्ये 12 पक्कड जाती धर्माचे लोक राहतात. आम्ही हिंदू आहेत तर बघ आमचे भाऊ बसले आहेत, मुस्लिम बंधू आहेत ते, पण आमच्या गावात कधी खाट नाही खूट नाही. विचारा त्यांना. त्यांचा जो हुरूस असताना हुरूस कवाली असतात जबरदस्त. आता 12 तारखेक असतली जानेवारीच्या, बरोबर ना. आमचो 100पैकी 90% तरी हिंदू माणूस त्या कवाली गा. आणि येते ते हादडता हो, येते फोडी मानाकडे खाऊयाच बोकरो गावात. आणि आमचा जर काहीतरी डाळा भाजला का ते येतले डाळ भात बटाट्याची भाजी चलो. म्हणजे ही आमचे ऐक्याचं प्रतीक आहे. 12 पकड जाती आहेत आमच्या हरकुळवर, हरकुळ बुद्रुक गावात, पण कधी खाट नाही खूट नाही असं आमचं गाव आहे. व तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा बघा. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. 10-12 दिवसापूर्वी आपले धर्मेंद्र शोले पिक्चर, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र अमजद खान यांनी गाजवलेला आहे. सोळे तुमच्या काळात तो पिक्चर राहतो, अजून लागलो तरी बघतो, कारण त्या पिक्चर सारखं खायचो पिक्चरच झालो नाही असा लोक म्हणतात. कारण त्या पिक्चरवर लोकांनी बिल्डिंग बांधली असं लोकांचं मत आहे. आम्ही काय तेव्हा नव्हतो त्या युगामध्ये, पण धर्मेंद्र जबरदस्त हिरो, स्टार हिरो आपल्यातून निघून गेले 89-90 या वर्षी. त्यांचा एक गाणं होता अमिताभ बच्चन यांचा, बरोबर तुझ्यासाठी बघ. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ती चापटीलाही होत ती काय समजत आहे रे, आता बरोबर कळला. वाजपी आहे रे, माका कळता काय खय वाजवता. तुझ्या हकडच्या कॅचातून काय रे हो गेलो, हुंदीर बिंदीर गेलो काय रे. हो अकडसून शाप ताळपाट केल्या ना, अकडसून आणि मध्ये उभे केल्या ना तसे कोंबडो. अरेच कामा तुझा गजर घेऊया 10 मिनिटात. हो चुकलो बोललो ना.
फुलरे रे क्षण माझे फुलले फुलले क्षण माझे फुलले मेलीने ओ शकुनाच्या मेलीने फुलले रे क्षण माझे फुलले. गाणं कधी वाजून बघू का नाही, पण डायरेक्ट मी आता डाउनलोड मारले, पण तितक्या यावतात आहे म्हणून आपली म्युझिक मारली. पण उद्या पुढच्या बारीत मी लगेच देईन तुका करून कळला. आता तुझा आता पेटर्न झाला 2 वर्षांनी ताच म्हणतात मी ऐकलो. आता ह्या मी म्हणते तर मला दाखव. पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना. पत्थर के सनम तुझे हमने मत का खुदा जाना. बड़ी भूल हुई अरे हमसे ये क्या जाना ये क्या जाना. पत्थर के सनम त्या जुना गाणं म्हणजे देवानंद वगैरे त्या धर्मेंद्र वगैरे मध्ये जुने. तर आताच्या पोरग्यांका नाही आवडायचं, आता अजिबात नाही आवडायला. त्यांना वेगळा लागतात बरोबर की नाही. दांड्या बिंड्याची गाणी लागतात हो. मगाशी इल्या इल्या तौसिफने जा लावलेल्या नाही धाक धाक हळद कुठत तसा हळद कुठं दान 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 म्हणजे तो हार्टवालो असा हार्टवालो गेलो हा त्याला जाऊ झाला. ठीक आहे चला. वेगळा वाजवतात चला. सोनियाची उगवली सकाळ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ. जन्मसी आले भीमबा जन्मसी आले भीमबा जन्मसी आले भीमबा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा हे ऐका सत्यनारायणाची कथा हे ऐका सत्यना. ओ सोनियाची उगवली सकाळ करूया उदो 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 अम्माबाईचा करूया उदो 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 अम्माबाई. पायला वाय जरा शहरी कोल्हापुरा पायला वाय जरा शहरी कोल्हापुरा. येऊया लाभ दर्शना जा उदो 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 करूया उदो 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 अम्माबाईचा करूया उदो 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 अम्माबाईचा. सकाळ तिने देव जिला वंदिती तिने देव जिला वंदिती जिला वंदिती. अशी होती अनुसया सती अशी होती अनुसया सती अशी होती अनुसया सती. ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या काळी पृथ्वी तलावर अशी एक पतिव्रता स्त्री होती, ती म्हणजे अनुसया, अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया, बरोबर की नाही. आणि तिचं पातिव्रत एवढं थोर होतं. ही बातमी कोणाला लागली? नारद मुनींका लागली. आणि त्यांनी काय केलेली,
या तिन्ही देवांच्या बायकांका चाळून घातल्या. नारद म्हणजे कळीचो त्याका पुढे सगळा या चित्र विश्व निर्माण करूचा काय काय करूचा नाटक सगळा त्याच्याकडे दिलेला. एका बातमी लागली अशी अशी पृथ्वी तलावरची पतिव्रता स्त्री आहे अनुसया, एवढी पतिव्रता आहे. आता तुमच्या त्या तिघांच्या बायकांका जाऊन सांगल्या तुमच्या भावांचा स्थान आता धोक्यात आम्हाला लागलो. ती एवढी पतिव्रता स्त्री आहे ती काय पण करू शकता पतिव्रताच्या जोरावर. तुमच्या तिन्ही नवऱ्यांचा स्थान ती बळकावणार आणि त्या सगळा स्थान ती घेणार. ह्या कळल्यावर बायकांका चिंता वाटाक लागली. ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या बायकांका चिंता वाटाक लागली म्हणून आपल्या नवऱ्यांना बोलावून घेतल्या तिन्ही बायकांनी आणि सांगितलं अशी अशी पृथ्वी तलावर एक पतिव्रता स्त्री आहे तिची पतिव्रता शाप भंग करून यायचा. आता शेवटी ती पतिव्रता स्त्री होती अनुसया. आता बायकांची आज्ञा घेतल्यानी आणि हे तिघाव गेले पृथ्वी तलावर. पृथ्वी तलावर गेले साधूंचं रूप घेऊन. साधूंचा रूप घेऊन गेले आणि तिच्या समोर झोपडीपाशी गेले आणि काय सांगितलं माई भिक्षा दे भूक लागली आहे जेवायला वाढ. आता ती गरीब होती हो साधी चक्के पंजेवाली तेव्हा लोक नव्हती जुनी सगळी. काय काय झाला माहिता पहिली माणसा साधी होत्या ह्याचं कारण काय रस्ते साधे होते. आता माणसा डांबरट झाली कारण काय रस्ते डांबरी झाले बरोबर सगळं डांबरट झालेला या. तेव्हा पहिली लोक साधी होती. आता तिघ जण इल्यात मनाक लागले पटला त्या का तवसीबला पटला तर तिघ जण इल्यात. आता ते मनाकले भुकेल व्याकुळ झालेले ए तू मगाशी काहीतरी सांगत होता पुढे घेता ह्याता काहीतरी सांगल्याने अर्धवट सोडलं होता हात घालायचो ना माहित नाही. आता तिघ जण इल्यात मनाकले भूक लागली. आता तिनं आपल्या झोपडीमध्ये घेतलं अनुसूयाने आणि तिघांका जेवण वाढणार. जेवण वाढून झालं आणि तिघांनी काय म्हटलं तू आम्हाला जेवण वाढशील ते पूर्ण संपूर्ण नग्न अवस्थेत होऊन जेवण वाढायचं. आता तिका प्रश्न पडलो हे येते मोठे साधू बरोबर की नाही संपूर्ण नग्न अवस्थेत होऊन ह्यांका जेवण कसा काय वाढायचा बरोबर की नाही. म्हणून आपल्या ऋषीमुनींजवळ गेले म्हणाले येत नाही बघूया काय आता. ऋषीमुनी अत्री ऋषीमुनीजवळ ती गेली. अत्री ऋषींजवळ गेली आणि असं असे बाबा 3 साधू आलेले आहेत भूक लागली आहे त्यांना जेवण पाहिजे पण ते संपूर्ण नग्न अवस्थेत त्यांना पाहिजे वाढूचा काम. आता ते कसं काय करू आता तुम्ही त्याच्यातून मार्ग काढा. आणि अत्री ऋषीने ते कमंडलू मधले पाणी दिलं आणि अनुसया ते घेऊन आले. ते पाणी तिघांवर शिंपडले. क्षणार्धात तिघांची बाळकं झाली लहान बालकं झाली. आता ती त्यांच्या आपल्या अंगावर खेळवायला लागली. लहान बालकं ना आपल्या अंगावर खेळवायला लागले. आता बरेच दिवस झाले हे तिघांचे बायका त्यांना चिंता पडली रवले कय अजून इल्या नाही कसे त्यांना चिंता पडली रवले कसे हिना तिघांका बालका करून टाकलेली होते. थय ह्या तिघांच्या बायकांका कायला तिघांची बायका इली धावत धावत तिचे पाया पडाक लागली बाबा रे आमका नवरे दे आमचे नवरे दे म्हटल्यावर देणार मानागले. पण ह्या तिघांका माझ्या पोटी जन्म घेऊतो लागा. तेव्हा परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि दत्त अवस्थेत जन्म झालो त्रिदेव म्हणून 3 मुखांचो असो तो दत्तगुरूंचा जन्म झालेला. त्यांनी आशीर्वाद घेतल्याने काय आमचो तिघांचो ब्रह्मा विष्णू महेश एकत्र होऊन तुझ्या पोटी आम्ही जन्म घेऊतो आज दत्त जयंतीचा उत्सवात बरोबर की नाही. असा या शास्त्रा ह्या बोलाचा ह्या वाचूचा लागता मग हे काळ जिला सत्वा हरविण्या त्रिदेवाले विनावस्त्र भोजन याचिले सत्व हरविण्या त्रिदेवाले विनावस्त्र भोजन याचिले पतिव्रत तेजच्या माईचे 3 देव बाळाची झाले प्रगटली त्रिगुणमूर्ती अनुसया सती
धन्यवाद. या ठिकाणी थोडक्यात गजर सादर केलेला आहे. तदनंतर बुवांचा अभंग होईल, माझा अभंग होईल किंवा गवळण होईल. आता बुवा भारूड पण घेणार आहे. बुवाने शब्द दिलेला आहे. माझा गजर होईल, बुवा भारूड घेतील, कारण त्यांना 4:30च्या गाडीला जायचं आहे. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. हे दिगंबरा दिगंबरा माधवाचा दिगंबरा 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 माझा वल्लभ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी हरिवा.